शिवाजी गार्डनकडे उलबत्ती कॉलनी इथं आहे आम्ही आणि साप आला इथं. बघा कुणाला मावशी तुम्हाला दिसलं? तुम्हाला दिसलं काय करत होतं? काम करत असताना दिसलं काय? काय नाही, जात होता असं जात होता. ठीक आहे, आता इकडं गेलाय म्हणे साप. बघूया आपण. या आगे है देखो. आ रहा है, थोड़ा थोड़ा स्टार्ट करो. दिखा कि नहीं आपको? दिखा. अभी स्टॅच्यू हो. हाँ मावशी तुम्ही येऊ नका. हा आराम से बाबा. रॅटस्नेक आहे, होल मध्ये होता. होल मधले साप पकडायचं फार मुश्किल असतंय. असं जसं तुम्ही सामान मध्ये जर साप असला तर आरामात पकडता येतंय. होल मध्ये जर साप असले तर ते फार पेशन्सनं करावं लागतंय काम. मी तर जवळजवळ 15-20 मिनिटं झाली मी स्टॅच्यू उभारले होते. पायात माझ्या मुंग्या आल्या, पण जरा सुद्धा हालचाल केली ना तो साप येणारा सुद्धा बाहेर येत नाही. मग आता त्या सापाला पकडायची काहीच गरज नाही आहे, पण लोक घाबरतात, त्यामुळे आम्हाला मग साप पकडावे लागतात. रॅट स्नेक आहे, म्हणजे धामण जातीचा साप आहे, बिनविषारी आहे. काही दुकानी हा प्रेग्नेंट साप आहे, त्याच्या पोटात अंडी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मॅटिंग सीझन तर संपला याचा, पण आता ब्रीडिंग सीझन सुरू होणार. त्यामुळे धामण साप आता अंडी घालतात आणि त्या अंडी घालण्यासाठी साप सुरक्षित ठिकाण शोधतात आणि त्यामुळे मग तो बिळामध्ये वगैरे सारखं दिसू शकतो किंवा सुरक्षित ठिकाण शोधत असल्यामुळे ते मुवमेंट करत होतं सगळीकडे. आता बाहेर एका लेडीजना त्यांना दिसला साप की असं जायला बघा तुमच्या कंपाऊंडमध्ये, दुसऱ्याने सांगितले म्हणून नाही कळलं. नाही तर असे कित्येक साप येतात जातात. तर बघू शकता पाठीमागचा भाग पूर्ण फुगलेला आहे. तर बघू शकता ही अंडी दिसाले तुम्हाला. जवळजवळ 25 ते 30, 15 ते 20 पण हा अंडी घालतो. आणि बाबा तर बघू शकता तिथं पाठीमाग इथं अंडी आहे. पाठीमागचा भाग फुगलाय, म्हणजे फिमेल आहे आणि प्रेग्नेंट साप आहे, लक्षात घ्या. आपण त्याला त्रास न देता लगेच आपण याला बंद करूया.